नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र पीक सल्लागार राजू पवार. शेतकरी बंधूंनो, आज आपण भोकरदन या तालुक्यामध्ये आलेलो आहोत. भोकरदन तालुक्यामध्ये जे काही आपले शेतकरी बंधू आहे यांचं आपण थोडक्यामध्ये मनोगत जाणून घेणार आहोत. हा जो काही एक मिरचीचा प्लॉट आहे, आपण प्रत्यक्षामध्ये मिरचीचा प्लॉट पाहणी करून त्यांना काही थोडंफार एक नियोजन असतो, तो नियोजन वेळोवेळी आपण थोडक्यामध्ये त्यांना आतापर्यंत देत आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधूंचं जे काही नियोजन आहे, नियोजन पण खूप काही चांगलं आहे या ठिकाणी. आणि जे काही आपली मिरचीची क्वालिटी आहे, जो काही व्हायरस वगैरे आपण म्हणतो, व्हायरस वगैरे या प्लॉटवरती दिसाल म्हणजे थोडाफार प्रमाणामध्ये आहे. एक मोजकेच झाडं आहे, ते व्हायरसचे झाडं नाही आहे. आणि फ्लावर सेटिंग, फुल सेटिंग पण खूप काही चांगल्या प्रकारचे चालू आहे या ठिकाणी. काका नमस्कार. नमस्कार काकांचा आपण पहिले एक सुरुवातीला व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस प्लॉटची समस्या, प्लॉट म्हणजे खूप छोटा होता आणि लहान होता. काकांचा तोडा झाल्याच्या नंतर आपण आपलं जे काही क्षेत्र आहे, हा फक्त 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे. 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपला पहिला जो काही तोडा आहे, तो तोडा किती निघला होता? सुरुवातीला 1.5 क्विंटल. सुरुवातीला हाताळणी जी होती 1.5 क्विंटल होती. आणि तोडा कितीच होता? नंतर 5 क्विंटल. 5 क्विंटलचा आपण दुसरा तोडा केलेला आहे. या ठिकाणी आपली जे काही फ्लॉवर सेटिंग पाहिली आपण, जे काही क्वालिटी आहे, मिरचीची क्वालिटी पण खूप काही चांगली आहे. आणि जे काही 2 डोळ्यामधला अंतर जो आहे, जो पेरा आहे, तो फुलाचे जे काही सेटिंगचा असतो तो पण खूप काही कमी आहे. असं नाही की खूप काही प्लॉट असा हा वाढलेला आहे. या ठिकाणी काका तुम्ही जे काही आपलं 77 DAP वापरलेले, शिवास वगैरे वापरलेले, बरेच काही प्रोडक्ट आपण थ्रिप्सचे असो, माईटचे असो, मायाजाळ असेल, पॅटर्न 55 असेल, हे आपण वापर केलेले. या ठिकाणी आपलं प्लॉट पूर्णपणे फ्रेश दिसते का तुम्हाला? पांढरी माशीचं आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलेले. पांढरी माशीच्या आपल्या प्लॉटवरती दिसते का तुम्हाला? बिलकुल दिसत नाही, म्हणजे अटॅकच नाही या ठिकाणी. बरं काका, तुम्ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. माझा नंबर आहे 86 58 52 13 83. नमस्कार.